तुम्ही पण उठल्या उठल्या मोबाईल पाहता का किंवा रिकाम्या पोटी चहा पिता? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी माधुरी हेल्थ विथ सायशा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अजून एकदा नव्याने स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजचा आपला विषय असणार आहे की सकाळी आपण झोपेतून उठल्यानंतर कोणत्या 5 अशा सवयी टाळल्या पाहिजेत ज्या तुमच्या दिवसाची सुरुवात अगदी खराब करू शकतात, किंवा त्या सवयी तुम्ही कशा रिकवर केल्या पाहिजेत आणि काय नाही केलं पाहिजे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला शेवटी अशा काही सवयी देखील सांगणार आहे ज्याने तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होण्यास मदत होईल. तर चला, आपण तुमचा जास्त वेळ न घेता मी त्या 5 मुद्द्यांकडे वळते. पहिला मुद्दा म्हणजे उठल्या उठल्या मोबाईल पाहणं. आजकाल ही सवय खूप सामान्य झालेली आहे. आपण सकाळी डोळे उघडताच काय करतो? यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा ज्या लोकांचं सोशल मीडिया आहे ते लोक उठून पहिले काय करतात? नोटिफिकेशन आले का ते चेक करतात, किंवा कोणाचा मग SMS वगैरे आलाय का असं देखील आपण चेक करत असतो. मग आपल्याला आणि ह्याच्याने काय होतं की रोज असं केल्याने आपल्याला ती उत्सुकता निर्माण होते, रोज तीच सवय लागते. किंवा जे लोक न्यूजपेपर वाचतात, मग ते कशामध्ये वेळ घालतात की नवनवीन दिवसाच्या काही अपडेट्स आहेत का, किंवा आज काही नवीन घडलंय का, ह्यांच्यामध्येच त्यांचे उठल्यानंतर 15 ते 20 मिनटं जातात. परंतु तुम्ही हे सगळ्यांनी लक्षात घ्या की सकाळी आपण जेव्हा मोबाईल पाहतो, मग आपल्या दिवसाची सुरुवात ही चांगली होण्यापेक्षा एका स्क्रीनवर होते. ही सवय चांगली नाही आपल्या आरोग्यासाठी. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं? आपल्या डोळ्यांवर ताण येतो आणि जास्तीत जास्त मग लवकर डोळे खराब होण्याची शक्यता असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेणं. हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. बरेच जण सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर पाणी सुद्धा पित नाहीत आणि लगेच चहा घेतात, किंवा मग बऱ्याच लोकांची सकाळची सुरुवात ही चहा आणि कॉफीने होते. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतो ना, काही न खाता, तेव्हा आपल्याला ॲसिडिटी, जळजळ, मळमळल्यासारखं असे गंभीर त्रास सुरू होतात. आणि मग आपण विचार करतो की बाबा मला असं का होतंय? पण त्याला ही सवय तुमची कारणीभूत असू शकते. मग नंतर आपण काय करायचं? सकाळी उठण्याऐवजी तुम्ही जर याऐवजी पौष्टिक नाश्ता घेतला, जसं की मटकीची उसळ, पोहे, उपमा काहीही खाऊन जर तुम्ही चहा घेतला, तर मग ती सवय तुमच्या आरोग्यासाठी चांगली ठरू शकते. आता तिसरा मुद्दा आहे की सकाळी उठल्यानंतर पाणी न पिणं. मैत्रिणींनो, आपण जेव्हा रात्री जेवणानंतर झोपतो, तेव्हा आपलं शरीर 6 ते 8 तास रेस्टमध्ये असतं. त्या काळात आपल्याला पाणी मिळत नाही. आणि आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा मग आपल्या शरीराला पाण्याची तर गरज असणारच झाली. आणि आपण बरेच लोक काय करतो? मग उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर चहा, कॉफी किंवा नाश्ता या सगळ्यांकडे लक्ष देतो आणि पाणी आपल्या शरीरात आपण पितच नाही. मग या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो? तर आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन, अस्वस्थपणा किंवा चक्कर येणं हे सगळं तुम्हाला जाणवू शकतं. मग त्यासाठी सकाळी उठल्यानंतर कधीही तुम्ही 1 ग्लास आधी पाणी प्या आणि मग बाकीच्या दिनचर्येला सुरुवात करा. याने काय होईल? तुम्हाला हायड्रेशन पण होणार नाही, चक्कर पण येणार नाही किंवा अस्वस्थपणा पण जाणवणार नाही आणि हेल्दी राहण्याससुद्धा मदत होईल. आता चौथा मुद्दा की सकाळचा नाश्ता टाळणे. बरोबर आहे. आपण उठल्यानंतर मी तुम्हाला आत्तापर्यंतच्या मुद्द्यांमध्ये सांगितले, 3 मुद्दे सांगितले. पहिला वापर आहे मोबाईल न बघणे, दुसरा रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी न पिणं, आणि आता तिसरा सांगितला की पाणी न पिणं. आता तसाच चौथा मुद्दा आहे की सकाळचा आपण जो नाश्ता टाळतो तो न टाळणे. आपण सकाळी उठल्यानंतर काय करतो? चहा, कॉफी घेतो. त्यासोबत बरेच जण काय करतात? बिस्किट खातात किंवा टोस्ट खातात. मग त्यांना असं वाटतं की झालं, आता माझं पोट भरलं आणि हाच माझा नाश्ता आहे, आणि मग डायरेक्टली आपण काय करतो? तर दुपारी जेवतो. पण हे बरोबर नाही आहे. सकाळी उठल्यानंतर आणि तुम्हाला काय हा नाश्ता एकदम हेवी करायचा आहे का? नाही. तर हलका नाश्ता एकदम पोहे, इडली, डोसा, उत्तप्पा काहीही करू शकता तुम्ही. घाई गडबडीत आपण काय करतो? चहा किंवा कॉफी पितो आणि नंतर लगेच कोणी ऑफिसला जातं, तर कोणी घरकामाला लागतं आणि याकडे काय होतं? आपल्या शरीराकडे लक्ष दिलं जात नाही. मग कोणी कोणी डाएट करतं किंवा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात नाश्ताच करत नाही, किंवा जेवणसुद्धा काही काही जण स्किप करतात. तर असं न करता तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमची दिनचर्या एकदम छान ठेवा. सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर 1 ग्लास पाणी प्या. नंतर चहा किंवा कॉफी घेऊ शकता, किंवा स्किप केली तरी चालतं, एखादा ज्यूस घेऊ शकता. मग त्यानंतर लगेचच नाश्ता करा. चला, तर आता आहे आपला 5वा आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे की उठल्या उठल्या जोरदार व्यायाम करणे टाळा. बरेच जण आता जागरूक झालेले आहेत फिटनेसबद्दल, हेल्थबद्दल. प्रत्येकाला असं वाटतं की आपण काय खाल्ल्याने आपलं शरीर स्वस्थ राहील, किंवा
आपण कोणता व्यायाम केल्यानंतर अजून निरोगी राहण्याचा प्रयत्न आपण आपल्या शरीरात केला पाहिजे, बरोबर आहे. पण याचा अर्थ असा नाही की उठल्या उठल्या तुम्ही जोरदार व्यायाम करा किंवा तुम्हाला आधी सवय नसते व्यायामाची. तुम्ही जर नवीन चालू करत असाल व्यायाम करायला तर मग थोडा वेळ द्यावा लागतो आणि तसंही आपलं शरीर उठल्या उठल्या आपल्या स्नायूंना, पेशींना थोडासा वेळ लागतो म्हणजे रुळीवर यायला. ओके. तर उठल्यानंतर तुम्ही आधी तुमची दिनचर्या काय असेल ती सगळी करून घ्यायची आणि मग नंतर एकदम कोणी कोणी काय करतं की पटकन धावायला जातं, कोणी कोणी एकदम जास्त उड्या मारतं किंवा स्ट्रेचिंग करतं. मग त्याने तुमच्या शरीराला मग कधी कधी काय होऊ शकतं, एकदम जोरात धावल्याने तुमचे पाय जास्त दुखू शकतात किंवा कमरेचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो किंवा मग काही काही दुखायला लागतं. मग माझा एक सल्ला मानाल तर तुम्ही काय करा, असं एकदम हळूहळू सवय लावायची. पहिल्या दिवशी थोडंसं चालायचं, दुसऱ्या दिवशी थोडं फास्ट चालण्याचा प्रयत्न करायचा, तिसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा थोडी स्पीड वाढवायची आणि मग चौथ्या दिवशी असं करत करत 15 दिवसात तुम्हाला बरोबर तुमची सवय होऊन जाईल आणि मग तुम्ही असं करत करत व्यायाम करू शकता. व्यायाम करणं गरजेचं आहे, पण जोरदार करणं गरजेचं नाही आहे. आपल्या शरीराला झेपल, आपल्या शरीराला जितकं सूट होईल तितकंच तुम्ही व्यायाम करा. आणि जर तुम्हाला हेही होत नसेल तर तुम्ही मग मेडिटेशन वगैरे करू शकता. त्याने सुद्धा तुम्हाला म्हणजे माइंड शांत राहण्यास मदत होऊ शकते. तर मैत्रिणींनो, आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोणत्या 5 सवयी टाळायच्या ह्या सांगितलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. आणि आता आपण जाणार आहोत अशा सकाळी उठल्यानंतर मग तुम्ही ह्या 5 सवयी न करता कोणत्या चांगल्या सवयी करू शकता. तर सगळ्यात पहिली सवय आहे की सकाळी उठल्यानंतर साधं पाणी प्या. साधं म्हणण्यापेक्षा कोणाकोणाला कोमट पाणी पिण्याची सवय असते तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही शांत बसा, शांत ध्यान करा. तिसरी आहे स्ट्रेचिंग किंवा चालण्याचा प्रयत्न करा थोडाफार. चौथं पौष्टिक नाश्ता करा आणि 5वा आहे की दिवसाची सुरुवात एका छान विचाराने करा की आपल्याला उठल्यानंतर काय करायचं आहे, त्या दिवसात आपलं किती काम झालं पाहिजे किंवा अशा सकारात्मक विचारांनी तुमच्या दिवसाची सुरुवात करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही ना उद्यापासून यापैकी कोणती एक सवय बंद करायची किंवा कोणत्या चांगल्या सवयी सुरू करणार आहात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि आपण भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.